नेतृत्वाखाली जवळपास 40च्या आसपास जागा मिळाल्याची माहिती आहे। शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा काही जण विजयी घोषित झाल्याचं कळतं आहे। यश जे मिळालं, प्रचंड पद्धतीची मेहनत, दादाने घेतलेल्या प्रचाराच्या सभा, त्या अगोदर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सबंध महाराष्ट्र आम्ही जो ढवळून काढला, फार मोठ्या प्रमाणावरती महिलांचा मिळालेला प्रतिसाद, आमचे सर्व उमेदवार, माझी सर्व संघटना, प्रदेश पातळीवरची आमची संघटना, म्हणजे माझे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेश महिलांचे अध्यक्ष असतील, युवक असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर ती अनेक वेळा म्हटलं जात होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही, राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की नाही, परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती, सर्वांचीच मतं एकमेकाला देण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळवलेलं आहे। लोकसभा आणि लोकसभेला एक जागा होती आणि आता पवार साहेबांच्या वतीनं म्हणण्यात येत होतं, मग वळसे पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांची तर प्रामुख्यानं साहेबांची भाषणं झाली होती। मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की यावेळेला अजित पर्व सुरू होईल आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही, परंतु तिथला काही जबाबदार नेत्यांच्याकडून की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाऊल टाकत नाहीत, परंतु हे या निकालास खोटं ठरवलं। अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो, उभा महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, माझ्या कोकणात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मिळवतात असं चित्र आहे। बघूया आता निकाल स्पष्ट झाल्याच्या लाडकी बहीण योजनेचा फरक पडलेला लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या बहिणींनी कौल दिलाय का? लाडक्या बहिणींनीच महायुतीला स्पष्टपणाचा कौल दिला, अभूतपूर्व असं यश मिळालं। जेवढं संख्याबळ पाठीमागे नव्हतं त्याच्यापेक्षा जास्ती संख्याबळ, वेगवेगळ्या पैसे प्रवाद निर्माण केले गेले, खोटे नॅरेटिव्ह सेट केले गेले, योजना बंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं, आम्ही सत्तेवरती आल्यावर 3000 रुपये देऊ हेही सांगण्यात आलं। जनतेने त्यांचा दिखाऊपणा, फोलपणा पूर्णपणाने खोटा ठरवल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे। मुंबईमध्ये लाडकी बहीण मागा, लाडकी बहीण मुंबईमधली आणि काय गडबड झाली, काय नक्की राहील? इतर जे मित्र आहेत त्या पर्वामध्ये त्यांना सहभागी करून घेणार होते। आता एक असं आहे, मी मागेच सांगितलं निवडणूक पूर्व वेळेला की काय होईल, मी सांगितलं की आम्ही घेतलेल्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आमच्या भूमिकेशी जे येतील त्या संदर्भामधला विचार केला जाईल असं मी मागेच म्हटलं होतं, त्याच्यावरती मी ठाम आहे। मुंबईतल्या तिन्ही तुमचे जे उमेदवार आहेत ते पिछाडीवरती आहेत, खरं तर मुस्लिम समाजाचं प्राबल्य असलेले मतदारसंघ आहेत, नक्की तिकडे काय गडबड झाली? माझ्या माहितीप्रमाणे अणुशक्ती नगरमधून सना मलिक आता पुढे गेल्यात। शेवट